हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो चांगलीच असाल. आणि आम्हीही खूप मस्त मजेत आहोत. इथे तुम्ही बघू शकत असाल सकाळी सकाळी यशूचा लाड आणि मस्ती. खूप दिवसानंतर खूप लेट माझे व्लॉग्स येत आहेत बिकॉज वेळच मिळत नाही आहे प्रॉपर एडिटिंगसाठी. एनिवेज, आज आमची सेकंड वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे आणि मॉर्निंगची सुरुवात ही ॲज युजल आमची ब्रेकफास्टपासूनच होते. आजचा ब्रेकफास्ट हा बाहेरून ऑर्डर केला आहे. यशूचा ब्रेकफास्ट हा आधीच झाला आहे, आधीच त्याला मी भरून घेतलं आहे. इथे मी यशूला हिकरी डिकरी डॉगची पोयम ऐकवत होते आणि यशू मस्त त्याच्यावरती डॅडीला त्याचे ॲक्शन्स वगैरे करून दाखवत होता. यशूला मी बाहेरचं काहीच देत नाही, त्याने त्याचा ब्रेकफास्ट आधीच केला आहे, म्हणून जरी त्याला त्याच्या डॅडीने ऑफर केलं तरी तो घेत नाही आहे, नको म्हणतोय. इथे यशूची मस्ती पुन्हा सुरू झाली. हेल्मेट आणून शिवला घालायला सांगतोय. शिवला नाश्ताच करायला देत नाही आहे आणि शिवही त्याला थांबवत नाही. त्याच्याचमुळे हा यशू खूप आगाऊ होत चालला आहे. आणि आता आम्ही रेडी होऊन निघालोय सिद्धिविनायक बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला. आम्ही रेडी होऊन खाली आलोय आणि शिव गाडीची चावीच विसरलाय. म्हणून आम्ही इथे थांबलोय. शिव गेलाय वर चावी आणायला, तोपर्यंत इथे यशूची वॉक होते. मी केव्हापासूनची हाक मारते तर माझ्याकडे यायला रेडी नव्हता, म्हणून आता शिवने त्याला सांगितलं की मी जातोय, तर धावत पळत कसा आलाय बघा. कंटिन्यू 2 तासानंतर सलग गाडीवर बसून फायनली पोहोचलो. इथे येऊन सगळा थकवा विसरलो. पूजेचं ताट घेतलं आणि निघालो बाप्पाच्या दर्शनाला. मंदिरात नेहमीप्रमाणेच गर्दी होती. बाप्पाची आरती सुरू होणार होती म्हणून दरवाजे बंद केले होते, त्यामुळे एंट्रीसाठी थोडा वेळ होता, म्हणून येशूसोबत थोडे फोटोज आणि व्हिडिओज घेतले. आणि मग थोड्याच वेळात एंट्री सुरू झाली. आतमध्ये जाऊन बाप्पाची आरती अटेंड केली. खूप छान आणि प्रसन्न वाटलं. बाप्पाचं दर्शन खूप छान झालं आणि मग बाहेर निघालो आणि यशूचे नखरे सुरू झाले. यशू सारखा खाली सोडायची जिद्द करत होता, त्यामुळे आम्ही त्याला खाली सोडलं, पण तो काही पुढे यायलाच मागत नव्हता, मागेच उभा होता. त्याला सारखं त्याचा डॅडी आणि मी बोलत होतो, यशू ये, यशू ये, पण यशू कसला ऐकतोय. यशू तिकडेच उभा राहिला. मला धरून पुढे आणण्याचा प्रयत्न केला तरी तो यायला मागत नव्हता. मग शेवटी काय, मी उचलूनच घेतलं त्याला आणि मग निघालो आम्ही बाहेर येण्यासाठी. हा यशू, आता काय करशील तू? हा यशू, शामी शामी कर. हा हा यशू, इथे यशू आणि मी आम्ही दोघे पुढे पळत पळत जाऊन मागे वळून त्याच्या डॅडीला बाय करत होतो. यशू, यशवीर. शेवटी मंदिरातून बाहेर आलो आणि राहिलेला दिवस घरच्यांसोबत सेलिब्रेट करायचा ठरवला. आणि मग काय, घरी गेलो. घरी आल्यावर सगळ्यांनी आधी आमच्या दोघांचं औक्षण केलं. आम्हाला खूप सारा आशीर्वाद दिला, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि यावेळी माझी आजीसुद्धा आमच्यासोबत होती. भावाच्या लग्नासाठी गावाहून आली होती, त्यामुळे तिचाही सहवास आम्हाला मिळाला. त्यामुळे हे सेलिब्रेशन थोडं स्पेशलच फील झालं मला. यशूच्या मामीने यशूलाही तिलक केलं. सगळे एकत्र मिळाले एका घरामध्ये तर गोंधळ सुरूच होतो. इथेही तसंच गोंधळ सुरूच होता. वाढदिवस बोल लग्नाचा. इथे माझी आजी सांगत होती, गावाकडे लहान मुलं वाढदिवस साजरा करतात, लग्नाचा वाढदिवस काय असतो. त्यामुळे आम्ही इथे हसत होतो आणि केक आणून कटिंग करून ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचं हेच तिच्यासाठी नवीन होतं.
बघ टिक्का लावतो. त्याला लावायचंय. पण लाव. तू लाव बस तू लाव. आणि मग केक कट केला, एकमेकांना भरवला, सगळ्यांना भरवला. आता तर प्रत्येक सेलिब्रेशनला येशूचा डान्स हा फिक्स झाला आहे, त्यामुळे तो डान्स करून सगळ्यांना एंटरटेन करत असतो. सगळ्यांनी केक एन्जॉय केला, खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि नवीन नवरीसोबत पण थोडा टाईम स्पेंड केला. आणि त्याच्यानंतर सेलिब्रेशन संपल्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही घरी यायला निघालो. आज खूप स्पेशल असं काही नाही, फक्त छोटंसं सेलिब्रेशन केलं फॅमिलीसोबत. सो माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हो, जर माझे ब्लॉग्स तुम्हाला असेच बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.